महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज ठाणे महापालिकेला भेट देऊन पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसंच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी पालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त जितेंद्र निकम, डॉक्टर मिताली संचेती उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीनं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या दिवशी 10 कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरं, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणं, आरोग्यविषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यंत वारसा हक्कानं दिलेल्या नियुक्त्या यांच्या सविस्तर माहित्या उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडल्या. सफाई कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचं काम ते सातत्यानं करतात. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणं, मासिक वेतन वेळेवर अदा करणं, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधनं दिली जातात. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. तसंच महिला कर्मचाऱ्यांची मेमोग्राफी तपासणी केली जाते. या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांनी समाधान व्यक्त केलंय.